नो आपण आलो आहे कुडाळमध्ये श्रीदेवी भगवती मंदिर. 600 वर्ष जुनं हे आपलं भगवती देवीचं मंदिर आहे. आणि मंदिर हे कौलारू आहे, पण गाभारा हा दगडाचाच आहे. आम्हाला लक्ष्मीनारायणचं पण दर्शन मिळालं. मित्रांनो आपण आलो आहे कुडाळमध्ये श्रीदेवी भगवती मंदिर बघताय तुम्ही. आणि 600 वर्ष जुन्या मंदिरात आलो आहे. 600 वर्ष. आणि स्पेशली म्हणजे मला माहिती पडलं आहे बिकॉज इकडे दशावतार मूवीचं शूटिंग झालेलं आहे, त्यामुळे मला माहिती पडलं आहे. आपण जाऊया आतमध्ये, बाकीचं सगळं तुम्हाला नंतर समजवतो. चला. सहाशे वर्ष जुनं हे आपलं भगवती देवीचं मंदिर आहे. आणि या मंदिराची नोंद आपल्या इतिहासामध्ये कोरली गेली आहे. आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे, खूप छान आहे. 16व्या शतकामध्ये विजयनगर साम्राज्याचे देशमुख होते नागेश देसाई म्हणून. त्यांनी गावामध्ये एक मोठंसं तलाव बांधलं. त्याच तलावाच्या काठी त्यांनी भगवती देवीचं सुंदर असं मंदिर बांधलं. महिषासुरमर्दिनी ते रूप घेतले आहे. मंदिर हे कौलारू आहे, पण गाभारा हा दगडाचाच आहे. तर जुन्या काळात असं मानलं जायचं की लग्नाच्या एक दिवस अगोदर फुलांचे दागिने बनवायचे आणि ते दागिने या नदीमध्ये अर्पण केले जायचे आणि तेच दुसऱ्या दिवशी खरे दागिने बनून यायचे. आणि मग लग्न झाल्यानंतर ते दागिने परत पाण्यातच अर्पण केले जायचे. पण असं खूप काही चालत राहिलं आणि काही काळानंतर असं मानतात की कोणीतरी ते दागिने स्वतःकडे ठेवून घेतले आणि ही प्रथा आयुष्यभरासाठी बंद झाली परत, आणि ती आता परत कधी होत नाही. हां, तर ही आपली जी फॅमिली आहे ते तुम्हाला ह्या मंदिराबद्दल जे काय सांगितलं ते जे आपल्या फॅमिलीने जे सांगितलं आहे हे आम्ही ॲक्च्युली हे ऐकून आलो आहे. आणि हे खूप या आपण दागिन्यांचं पकडा, 600 वर्ष जुनं मंदिर पकडा, परत अजून कौलारू मंदिर, परत अजून जे देसाई जे राजे होते त्यांनी बांधलेलं ते मंदिर, म्हणजे हे खूप काय ह्याचा पुरातन इतिहास आहे. आणि हा ॲक्च्युली इतिहास बोलतात ना लिहिला गेलेला आहे. एवढं जुनं मंदिर आहे. आणि ह्याच्यातला प्रत्येक जी गोष्ट आहे ना ते कळतं की ती ह्या शतकातली नाही आहे. ती ॲक्च्युली एक बोलतात ना 16व्या शतकातलीच ती जे मंदिर आहे ते. आणि खरंच खूप बरं वाटतं की आपण अशा गोष्टी बघतो ज्या ह्या आता बोलतात ना ह्या शतकामध्ये किंवा ह्या ज्या आपल्या ज्या चाललेल्या पिढीमध्ये ते खूप कमी उरल्या आहेत. आणि त्यातलं हे एक मंदिर आहे. आणि बस खूप बरं वाटलं येऊन, खूप पॉझिटिव्ह वाटतं. तुम्हाला कसं वाटलं की मस्त वाटतं. भगवती आईचा विजय असो. मला किंगफिशर दिसला. शिवा. तर मित्रांनो मी ॲक्च्युली इकडे खूप आपल्या इकडे जी माणसं होती या मंदिरात त्यांना खूप जणांना विचारलं काय आणि तिकडून माहिती मिळाली आहे की फुलं असतात, फुलाचे दागिने असतात ते सोडल्यात आणि त्यानंतर मग सोन्याचे दागिने येतात. त्या आतमध्ये एक मंदिर होतं आणि हे धोबी लोकांचं इकडे वस्ती होती. तर धोबी लोक इथे जेव्हा त्यांच्या ह्याच्यामध्ये लग्नामध्ये आणि ती लोक व्हायचे इकडे दागिने आणि मग ते दागिने ते सोन्याचे दागिने म्हणून देवी परत द्यायची. तर आतमध्ये इकडे एक देऊळ होतं. जे तलाव तुम्ही आता बघताय त्या तलावात देऊळ होतं. आणि त्यानंतर मग जे एकदा जसं सांगितल्याप्रमाणे माणसं असतात आणि ते लोभी असतात. लोभी म्हणजे त्यांना म्हणजे माणसाची अशी जात आहे की नाही यार मला अजून पाहिजे असं असतं. तर मग ते ऑफकोर्स ते महागात पडलं. आणि त्यानंतर आता देवी तिकडे ते मंदिर पण नाही आहे. इवन खूप लोकांनी तिकडे स्कुबा डायव्हिंग केली. इकडे 2-3 आता हे आलेले मित्र आले, म्हणजे असे बोलता ते लोक आलेले आणि त्यांचं स्वतःचं स्कुबा डायव्हिंग आहे. ते स्वतःहून बोलले की आम्ही स्वतःहून आमची टीम परत जी इकडची सरकारने खूप प्रयत्न केला की इकडे खाली आहे का मंदिर, पण कोणालाच ते मंदिर अजूनपर्यंत आतमध्ये भेटलं नाही.
तर असं सगळं खूप काय काय स्टोरी आहे तिकडच्या. स्टोरी म्हणजे खरंच हे खऱ्या गोष्टी आहेत ज्या बोलतात. आणि एक आजी होत्या, त्यांनी पण सांगितलं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि खूप बरं वाटलं. आणि त्या आजीने पण खूप काय सांगितलं. पण ह्याच गोष्टी आहेत की बोलतात ना, अशा मंदिरांना भेट द्यायला खूप खरंच आवडतं. आणि खरंच माझं हे भाग्य आहे की मी या मंदिराला भेट दिली. आणि खूप मस्त मंदिर आहे. आता बघा किती शांत आहे. तर हे जे तलाव आहे आणि हे आपलं मंदिर आहे. ते आजी परत भेटले आहेत, त्यांना बाय बाय करूया. मग दाखवतो एकदा. चला आजी, बाय बाय, भेटूया. काळजी घ्या आणि नक्की बघा तुम्ही पण दिसाल. कणकवलीला आम्ही आता सध्या गोव्यात राहतो. आता एप्रिल महिन्यात कदाचित येणार आम्ही. येणार ना? हो चालेल ना, चालेल. हा नंबर दिला तर फोन करतील ना. हो हो हो. आठवणी गोव्या गेला तर तुमका आश्रम मध्ये जाऊ गावात. हा चालेल ना, मी आता त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतो. आश्रम कधी काय लागलं मी येतो. माझी ऍक्च्युअली रायडर बाईक आहे ना, तर मी गोव्याला येतो रायडर महिन्याला, कलंगूटला. आणि तसं उलट जवळ आहे. नक्की नक्की नक्की. इथून जवळ गोवा. गोवा ना? हा, इथून खूप जवळ आहे. चला आजी, चला ताई, बाय बाय बाय. नक्की नक्की दादा, थँक्यू. बरं वाटलं भेटून, बरं वाटलं आजी भेटून. हो हो. तर ही आपली माणसं बघितलं किती गोंडस आजी आहेत आणि किती त्यांची फॅमिली मस्त. बरं वाटलं त्यांना भेटून. या मंदिरात एक आपली माणसं भेटली परत एकदा. आणि त्यांनी पण विचारता परब निघाले. आणि मग ते असं बोलत ना, आपुलकीचं आपली जी माणसांचं जे माणसाचं प्रेम असतं ते शेवटी दिसलं. आणि आजी निघाल्या. तर थँक्यू भगवती आई. तर आता ॲक्च्युली आम्ही लेट झालं आहे आम्हाला आणि चाललो आहे आम्ही. इथेच एक जवळ आहे, एकाने सांगितलं की इकडे लक्ष्मीनारायण मंदिर आहे, जिकडे कोकण हार्टेड आणि ह्यांचं लग्न झालं कोकण हार्टेड गर्लचं. तर ते पण मंदिर त्याच्या आधीपासूनच ते मंदिर खूप बोलतात ना नावाजलेलं मंदिर लक्ष्मीनारायण करून. आणि त्याचा पण एक वेगळा इतिहास आहे. पण मला वाटतं की आम्हाला ऑलरेडी लेट झालं आहे. बघूया आता आपल्याला दर्शन मिळत आहे की नाही, आणि मग त्यानुसार आपण पुढचा व्लॉग करू. यस, चला मग लक्ष्मीनारायण. कलेश्वर त्याच्या पुढे ते असेल दुसरं. आणि देवी मंदिरचं हे 1400. अजून मूर्ती तशीच आहे. तिकडे पाणी आहे ते बघितलं. तर मित्रांनो, फायनली आम्हाला लक्ष्मीनारायणचं पण दर्शन मिळालं. आम्हाला वाटलेलं की खूप लेट होईल, पण बंद नाही. होईल असं वाटलं. हां, पण नाही झालं. इकडे काहीतरी 8पर्यंत आणि असतं चालू. आता 7 वाजलेत, पण आलो फटाफट आम्ही. तर मला हे गेल्या वर्षी कळलं जेव्हा कोकण हार्टेड गर्लचं इकडे लग्न झालं, तेव्हा मला हे मंदिर आणि ते एवढं मस्त सजवलेलं आणि ते तिचं जे लग्न झालं ना ते पण खूप सुपर्ब झालं. तर म्हणजे बघताना पण खूप भारी वाटलं. तर मग त्यामुळे हे मंदिर मला म्हणजे बघितलेलं मी. आणि तेव्हा मी विचार केला की कधी पण इकडे जाईन या साईडला तर मी नक्की हे बघीन. पण त्याच्या आधी सुयश साहेब आमचे, त्यांच्या त्याच्या एक चुलत भावाचं इकडे लग्न झालं. तर त्याने ह्याच्यावरती रिसर्च केला. बिकॉज दादा बोलला की दादा तुला जायचं आहे ना, तर आपण जाऊया आणि हे मंदिर तुला मी दाखवीन काय कुठे आहे. तर त्याने ॲक्च्युअली तिकडे दाखवलं.
पण ऑफकोर्स काळोख झाल्यामुळे मी तुम्हाला इथे काही असं दाखवू शकत नाही. आणि अर्धं रिनोव्हेशन सुरू आहे इथे, म्हणजे थोडंसं वेगळं कलर्स चालू आहे तिकडे मंदिराला. नाही हे ॲक्च्युली आमचे सुयश साहेब जे आहेत ते आमचे पहिले येऊन गेले, बिकॉज त्यांच्या नशिबात होतं आणि माझ्या नशिबात एवढं म्हणजे बोलतात ना आत्ता लिहिलेलं होतं. मी आत्ता आलो, पण तो मला बोलला की दादा तुझ्यासाठी मी तिकडे फोटोज व्हिडिओज काढून नंतर त्याने आणलेले आणि दाखवले मला. तर मी नक्की बोलू यावर्षी शिमग्याला आपण इकडे आलो ना गावाला की आपण जाऊया. तर जरा सुयशने थोडं रिसर्च केलं त्याच्यावरती, ते तो सांगेल. तर हे जे मंदिर आहे ते 1400 दशकात सूर्यभान प्रभुदेसाई आणि चंद्रभान प्रभुदेसाई यांनी बांधलेलं होतं. आणि मंदिरात घुसताच तुम्हाला ना पहिले एक पायथ्याशीने एक कासव लागेल जे पितळाचं बनवलं आहे, जे की 1898मध्ये बांधलेलं आहे आणि ते अजून पण तसंच जसं बांधलेलं अजून तसंच आहे. आणि हे जे मंदिर आहे असं मानलं जातं की हे गोव्यावरनं घेऊन आले त्या देवांना, असं काहीतरी आहे. अच्छा, गोष्टी हां. आणि अजून तरी हे भेटलं नाही, अजून इन्फॉर्मेशन तर भेटलं नाही कारण ते नेटवर्कचा वगैरे इश्यू आहे. पण खूप मस्त मंदिर आहे, जागृत मंदिर आहे, नवसासाठी पावणारं असं मानलं जातं हे मंदिर आहे. आणि खूप इथे तुम्ही असं बघू, आता तर रात्र झाली तुम्हाला दाखवलं असतं हे जे नदी बोलू शकतात की पॉन्ड बोलू शकतात, तिथे मस्त कमळाचे वगैरे हे पण लागले असतात. जर तुम्ही दिवसाचं आलात तर तुम्हाला खूप मस्त वाटेल बसायला वगैरे, कारण सनसेट इथे खूप चांगला होतो. कारण जेव्हा मी आलेलो तेव्हा प्रॉपर असं सनसेट वगैरे होत होता, तर मी इथेच बसलेलो. तर खूप हे बघता ना तुम्ही, इथेच तो बसला आणि तिकडे बघा कमळाचं खूप सारे असे हे आहेत, म्हणजे आता दाखवता येत नाही आहेत, पण नक्की आपण इकडे रिव्हिजिट करू जेव्हा दिवसात. हां बोल, अजून काय बोलतोस? अजून तरी असं बोलायला काय नाही, पण जेव्हा मी बसलेलो, मी ऑलरेडी लग्नासाठी आलेलो आणि लग्नाचं तुम्हाला माहिती आहे किती धावपळ असते. मी हफ्ताभर झोपलो नव्हतो तरी मी असं आलो इथे आणि दिवसभर बसून होतं, असं वाटलं नाही की थकलेलो आहे वगैरे. खूप रिफ्रेशिंग वगैरे होतं इथे. खरंच नाही. आणि सांगू ना तुम्हाला, तर हे ॲक्च्युली प्रत्येक मंदिरात तुम्ही जाल ना, ही काहीतरी एक मंदिरामध्ये वाईब आहे, ती तुम्हाला शांत करते. आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही बसलं, मी पण खूप जेव्हा माझे खूप डाऊनफॉल पण होतात किंवा मला असं वाटतं की यार खूप डिप्रेशन आहे किंवा काहीतरी एक विचार चालू असतात ना, मी मंदिरात येऊन सेम बसतो. कुठल्याही मंदिरात जातो, कुठलं असं नाही. आणि बसलो ना एवढं शांत वाटतं ना काही ना काही विचार येतात, काय ना काय असं म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि तसंच सुयश मला बोललं की दादा एवढं सगळी धावपळ असताना पण मला असं वाटायचं की एकच शांत ठिकाण आहे, ते म्हणजे हे आपलं मंदिर लक्ष्मीनारायण करू. तर एक आहे की हेमाड पद्धतीने हे स्ट्रक्चर केलेलं असं मंदिर आहे, ज्या गुरुजींनी सांगितलं. तर इकडे जेव्हा इकडे बोलतात सर्वे होतो किंवा एक प्रकारचा हे होतो, तेव्हा कळतं की आर्किटेक्चर स्टुडंटचं जेव्हा जे लोक तेव्हा भेट देतात तेव्हा हे त्यांनी सांगतात की हे हेमाड पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. आणि दुसरी गोष्ट की तिकडे एक मिरर लावला आहे. त्या मिररला मी बोललो की मिररला काय महत्त्व आहे, तर बोलले जेव्हा पण सूर्यग्रहण आणि असतं तेव्हा डायरेक्ट तर प्रकाश जात नाही, म्हणून त्या आरशाच्या थ्रूने ते प्रकाश आपल्या मूर्तीला दाखवू शकतो आपण, म्हणजे लक्ष्मीनारायण. अशी ही इकडची हे आहे पद्धत आहे, हा प्रथा आहे. तर तेच आता बस. आणि मंडप कुठे म्हणलं सांगशील जरा भावाचा? हे इथेच, हा जो पॅसेज आहे ना इथेच मंडप बांधलेला. इथे मोस्टली सगळे बाहेरच मंडप बांधतात, कारण इथे जेव्हा ड्रोन शॉट वगैरे येतो ना लेकचा आणि त्या मंडपचा वगैरे खूप चांगला व्ह्यू येतो. हा म्हणजे ड्रोन शॉटने असं फुल ऑन. हा आता काळोख झाल्या म्हणून लोकांना समजणार नाही, जर तुम्ही गुगल केलात तर तुम्हाला दिसून येईल, पण दिवसाचा जो मस्त व्ह्यू असतो इथे. हा आणि इथे मला तरी नंतर कळलं ते सेम कोकणाटेड नंतर, पण इथे लग्न आणि खूप चांगल्या पद्धतीने होतात. तर मस्त आहे, तुम्ही पण या, तुमच्यामध्ये कोणाचं लग्न असेल तर इकडे नक्की ट्राय करा आणि बघा, एवढंच सांगेन. काय बोलस? आणि इथे त्यांचा जेवणाचा हॉल पण आणि वरती राहण्याचे स्टे वगैरे पण अवेलेबल आहे, तर तुम्ही येऊ शकता कधी पण स्टेसाठी वगैरे पण. म्हणजे ही जी मी बोलतो ना काहीतरी कोकणामध्ये वेगळ्या नवीन गोष्टी आहेत, त्याच्यामधली मला ही एक गोष्ट वाटते की कोकणामध्ये खूप मंदिर आहेत, पण त्याच्यामधलं एक मंदिर असं आहे की तिकडे असं लग्न कार्याने होत आहे चांगलं, म्हणजे सगळीकडे होत असेल पण असं स्टे वगैरे पण अवेलेबल. स्टे परत एक बोलतात ना काय बोलतात त्याला यार, सोयी, आपल्या ज्या सोयी आहे त्या इकडे दिल्या जातात आणि चांगल्या पद्धतीने. मला आता बघतोय ना मी हे सगळं रंगवलं आता नीट एकदम. असं कोकणमध्ये असा गेट तुम्हाला कुठे मोस्टली खूप कमी ठिकाणी खूप असं कोकणात चालत नाही, कुठच्या तरी बाहेरचं कुठलं तरी ॲक्च्युली बाहेरचं वाटतं, वेगळं वाटतं. आणि हे बघायला गेलं ना तर ही कमान जी आहे ना ती पण थोडी वेगळी वाटते.
बघायला गेलं त्यांना वेगळाच रंग दिला. आत्ता पण एकदम बोलतात ना खूप म्हणजे खूपच काहीतरी असं वेगळे दिले आहे. आणि पाठी मंदिर बघताय तुम्ही हे सगळं म्हणजे खूप मस्त. तर तुम्ही माझ्या मते तरी सुयशने मी इथं भेट दिली आहे, तर तुम्ही पण या लक्ष्मीनारायण मंदिराला भेट द्या. आणि इथे मला अजून खूप काय कळलं आहे. हे तर दिवसामध्ये मी तुम्हाला नक्की माझं प्रॉमिस आहे की मी इकडे येईन आणि तुम्हाला मी दिवसामध्ये रिव्हिजिट करून येईन आणि दिवसामध्ये तुम्हाला दाखवेन. आणि इथे अजून एक मंदिर आहे कलेश्वर म्हणून, येस. तिकडे पण आपण जाऊ, पण आत्ता बंद होत आहे त्यामुळे नाही. पण नक्की हे आहे वालावलमध्ये, सगळं कुडाळच्या आतमध्ये आहे. तर तुम्ही येऊ शकता. आणि तुम्ही टाकलं ह्याच्यावरती गुगलवरती की हे मंदिर श्री लक्ष्मीनारायण मेन कुडाळ मार्केटपासून अर्ध्या तासावर अर्ध्या तासावर सगळ्या दोन्ही मंदिरं अर्ध्या तासावरती आहेत. एक आहे आपलं भगवती मंदिर आणि हे लक्ष्मीनारायण मंदिर, दोन्हीही गुगलवरती अवेलेबल आहेत. तुम्ही जाऊन फक्त सर्च करा, तुम्हाला इकडे डायरेक्ट देव पोचवेल. तर चला मग निघूया. गो. तर मंडळींनो, कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि हे जे आपले 2 आज देऊळ आपण फिरलो आहे, म्हणजे एक म्हणजे भगवती देवी आणि दुसरं म्हणजे लक्ष्मीनारायण, ते ह्या दोन्ही देवळांना तुम्ही भेट द्या एवढंच सांगेन. आणि बस बघा, तुम्हाला खूप आवडेल. फॅमिलीला घेऊन या.